अतिशय उत्साही भावना त्यावेळी आम्ही सगळ्यांनी बघितली। 1 तास राष्ट्रवादीसाठी हाही प्रयोग आपण सुरू केला। ज्यांनी हा प्रामाणिकपणाने केला त्यांना त्याचा फायदा झाला। फायदा होत असताना मधल्या काळामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा आपण सत्तेच्या बाहेर गेल्यावर आपण सुरू केला। शेतकऱ्यांचे पैसे सरकार देत नाही म्हणून शेतकरी आक्रोश ही भूमिका देखील आपण यवतमाळ, अमरावती या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मोर्चे काढले आणि लोकांच्या भावना महाराष्ट्रातल्या सरकारला पोहोचवण्याचं काम सत्तेत नसल्यामुळे आपण त्यावेळी केलं। पक्ष फुटला। आपली भूमिका लोकांपर्यंत सांगण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे टू द पॉइंट कार्यक्रम। डॉक्टर अमोल कोल्हे बसलेले आहेत आणि पॉडकास्ट सिरीज आपण सुरू केली आणि अमोल कोल्हे यांच्या सोबतचा हा पॉडकास्ट होता। सुप्रियाताई, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, मी असेन, आम्ही सगळ्यांची मुलाखत अमोल कोल्हेंनी त्यावेळी अतिशय परखडपणाने घेतली आणि सरकारच्या आमच्या पक्षाची फूट झाल्यानंतरची आमची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। निष्ठावंत संवाद दौरा देखील त्यावेळी झाला। शिवस्वराज्य यात्रा 2 मागच्या विधानसभेच्या आधी आम्ही सगळ्यांनी सुरू केली आणि त्याची समारोप शेवटचा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात झाला। पवार साहेब आलेले, पाऊस धो-धो पडला, स्टेज सगळं मैदान भरलेलं, मोकळं झालं। मला धस्त झालं की आता काय खरं नाही आपलं। पण पाऊस संपल्यानंतर पुन्हा सगळं मैदान येऊन पूर्ण भरलं आणि पवार साहेबांचा शेवटचा शब्द ऐकेपर्यंत माणसं मैदानात थांबली। हा